संताजी भाग 16. शहाजी राजांशी शेवटची भेट झाली तेव्हा संताजी अवघा 7 वर्षांचा होता. तरीही त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व त्याच्या कायम स्मरणात राहिलं होतं. राजे मध्यम उंचीचे, अंगाने बांधेसूद. त्यांच्या मुखावर कायम शांत भाव असत. मुद्रा हसरी दिसे. सगळ्यांना सांभाळून घेणारं, आधार देणारं एक वडीलधारं माणूस असं संताजींना त्यांना पाहून वाटे. नंतर राजांच्या भेटीचा त्यांना पाहायचा योग आला नाही. पण केशव भटांनी दप्तरखान्यातून काढून दिलेली कागदपत्रे वाचताना त्यातून त्याला पुन्हा पुन्हा राजांचं दर्शन होत राहिलं. शहाजीराजे आणि मुधोळकर घोरपडे आदिलशाहीत एकत्र नांदत असले तरी त्यांचे संबंध बरे नव्हते. राजांचा आणि म्हाळोजींचा वारसा हक्काने मिळणारा जहागिरीचा हिस्सा परस्पर दाबून मुधोळकर तो दंडेलीने खात होते. भोसल्यांच्या आश्रयाला असलेल्या घोरपड्यांच्या दुसऱ्या शाखेला काहीच द्यायचं नाही असा त्यांचा मानस. आदिलशाहीत त्यांचा मोठा दबदबा. त्यामुळे आपल्याला कोण विचारणार अशी घमेंडीची भावना त्यांच्या मनात होती. म्हाळोजींचं वयही लहान, इनमिन 10 वर्षांचं. कोण त्याची बाजू घेणार? पण शहाजीराजांनी मुधोळकरांना जाब विचारला. इतकंच नव्हे, आदिलशाहावरही त्यांनी असा काही दबाव आणला की जहागिरीची नव्याने वाटणी करून त्याला तारीख 17 रजब सन 1047 म्हणजे 25 नोव्हेंबर 1637 रोजी एक फरमान काढावं लागलं. मूळ फारसीत असलेल्या त्या फरमानावर आळत्याच्या रंगात बुडवून उमटवलेला सुलतानाच्या हस्तपंजराचा ठसा होता. त्याचा मोडी भाषेतला तर्जुमा संताजीने वाचला. त्यात लिहिलं होतं, राजा शहाजी भोसले यांनी दरबारात तक्रार केली की मुधोळची जहागीर, वाई परगण्यातील गावे व किल्ले आणि वऱ्हाड परगणा यातील निम्मा हिस्सा पूर्वीपासून माझा. हल्ली चोल राजाचा नातू प्रतापराव याने सर्व गावे व किल्ले जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले आहेत व स्वतः वल्लभसिंहाचा नातू म्हाळोजी यास त्याचा हिस्सा देत नाही, परंतु अमानसिंह व अंबाजी यांना मुधोळपैकी हिस्सा देतो. तरी हुजूरांनी ताकीद करून माझा स्वतःचा हिस्सा व वल्लभसिंहाचा नातू म्हाळोजी याचा हिस्सा द्यावयास लावावे. यांचा अर्ज ध्यानात आला. हे कुल जुने व विश्वासू असल्याने त्याचे पोषण करणे योग्य आहे. म्हणून आम्ही असा हुकूम करीतो की चोल राजाचा नातू प्रतापराव याने 84 गावांसह मुधोळ, तोरगळ परगणा, कर्नाटक व वऱ्हाड यातील अर्धी गावे व 7,000 मनसब एवढा सरंजाम आपल्या ताब्यात ठेवावा. राजा शहाजी भोसले याने वाई परगण्यापैकी निम्मी गावे, कराड परगण्यापैकी 26 गावे, अर्धा कर्नाटक व 5,000 मनसब एवढा सरंजाम ठेवावा व महालोजी बिन बहिरव सिंह बिन वल्लभ सिंह याने विजयनगरपैकी 30 गावे व 2,000 मनसब आपल्या कब्जात ठेवावी. याबद्दल त्याला निराळी सनद दिली आहे. आता बादशहांच्या या देणगीने बादशाही हुकुमावरून कुलातील सर्व लोकांनी राजी राहून आमच्या रोजी वाढवणाऱ्या दौलतीची सेवा करण्यास तयार असावे. शहाजीराजे आधारवडासारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले म्हणून म्हाळोजीसारख्या एका नेणत्या अजाण पोराला त्याचा वंशपरंपरागत हक्क मिळाला. अन्यथा 4 चिमुकल्या गावांचे हक्क रुसून घेणारा तो साधा पाटीलच राहिला असता. सध्याचा सरंजाम, मानमरातब त्याला कधीच लाभला नसता. राजकारणात त्याचा एवढा नामोशही झाला नसता. राजांनी त्याला केवळ सांभाळलंच नाही तर त्याचा न्याय्य हक्क त्याला मिळवून देण्यासाठी प्रसंगी मुजोर मुधोळकरांशी वैरही पत्करलं. हे सारं लक्षात येताच संताजीचं चिमुकलं मन शहाजी राजांविषयीच्या कृतज्ञतेने भरून येई. मुधोळकर का असे वागले? माझ्या वडिलांविषयी त्यांना एवढा आकस का म्हणून? त्याने केशव भटांना विचारलं. भाऊबंदकी रे दाजी, दुसरं काय? तपकिरीची चिमूट नाकात भरून केशव भटांनी एक दीर्घ श्वास घेतला. सटासट 2 शिंका टाकून धोतराच्या सोग्याने आपलं ओलसर नाक त्यांनी पुसलं. मग उजव्या डोळ्यावरची करड्या केसांची जाड भुवई चिमटीत धरत म्हणाले, सगळ्यांच्या घरीदारी तेच चाललंय ना. 7 कस आणि 9 कस हा भेद घोरपड्यांच्या घराण्यात सुरुवातीपासूनच आहे. मुधोळकरांची शाखा 7 कस नि तुम्ही 9 कस. मीही ते ऐकून आहे.
पण सातकस आणि नवकस हा काय प्रकार आहे? तुमच्या घराण्यातल्या चोल राजा या पराक्रमी पुरुषाला 2 बायका होत्या. त्यातल्या पहिलीला 9 आणि दुसरीला 7 मुले झाली. त्यांच्या संख्येवरून त्यांना नवकस आणि सातकस अशी नावे पडली. मुधोळकर घोरपड्यांच्या घराण्यात तिथूनच वादाला सुरुवात झाली का? वाद कसला बाबा? चोल राजाच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या वाटणीवरून झालेला जीवघेणा झगडा असतो. त्यात दोन्ही पक्षांचे मिळून 12 भाऊ ठार झाले. मुधोळची जहागीर सातकसांना मिळाली. नवकसांपैकी वल्लभसिंह वाचला. मुधोळ सोडून तो कायमचा मराठवाड्यात राहायला आला. हीच आमची शाखा? होय, कायम वेरूळच्या भोसल्यांशी सख्य राखून राहिलेली, आपला स्वाभिमान शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी ही तुमची शाखा. आबा म्हणतात मुधोळकर घोरपडे स्वाभिमानापेक्षा स्वामीनिष्ठा महत्त्वाची मानतात. दोन्हीत श्रेष्ठ काय, स्वामीनिष्ठा की स्वाभिमान? दोन्ही सद्गुणच, पण दोन्हीत फरक हा की स्वामीनिष्ठ माणूस धन्याच्या हितासाठी स्वकीयाचं हितही सहजपणे लाथाडू शकतो. स्वाभिमानी माणूस मात्र सदैव आपल्याबरोबर आपल्या स्वकीयांच्याही स्वातंत्र्याची, उद्धाराची स्वप्ने पाहतो. त्याची मानसिक बैठकच मुळी बंडखोरीची असते. केशव भटांचं म्हणणं अगदी खरं होतं. बंडखोरीचा विचार करणारं पहिलं घराणं अर्थातच वेरूळच्या भोसल्यांचं. विटा येथील घोरपड्यांच्या वाड्यातले जुन्या कागदपत्रांचे बरेच रुमाल संताजीने चाळले. बोट बोट धूळ त्यावर चढलेली. त्यातले काही कागद कसरीने खाऊन टाकले होते. वतनं आणि जहागिऱ्या दिल्या घेतल्याचे अनेक तपशील सांगणारी पत्र फरमानं त्यात होती. घोरपड्यांच्या घराण्याचा त्रोटक इतिहास असलेली एक बखरही संताजीला मिळाली. 101 पानांचं मोडी लिपीत लिहिलेलं ते एक जुनं चोपडं होतं. कागद तेवढा जुना वा जीर्ण वाटत नव्हता. अलीकडच्या 30-40 वर्षात कधीतरी त्याचं लेखन झालं असावं. संताजीने मन लावून ते वाचलं, पण त्यात घटनांची नुसती जंत्री होती. तारीख वार असा तपशील नव्हता. प्रसंगांची, व्यक्तींची सविस्तर वर्णनं नव्हती. आज ज्या प्रसंगांचा मोठा बोलबाला झाला होता त्यांची वासलात 1-2 ओळीत लावलेली. त्यातून ते प्रसंग धड कळत नव्हते की त्यातल्या व्यक्तींचं कर्तृत्व. घोरपड्यांची आणि भोसल्यांची वंशावळ मात्र सविस्तर दिलेली. दोन्ही घराण्यांचं मूळ एक, परस्परांचे ते भाऊबंद होते. घोरपडेंनी भोसल्यांचा मूळ पुरुष सुजनसिंह हा मेवाडच्या पराक्रमी घराण्यातला होता. उत्तर हिंदुस्थानात मुसलमानांचं प्रस्थ जसजसं वाढत गेलं तसतसं हिंदूंचं ऊर्जित होण्याची शक्यता खुंटली. मग नशीब काढण्यासाठी तो दख्खनेत आला. दिल्लीला तेव्हा मोहम्मद बिन तुघलक या लहरी सुलतानाची राजवट होती. त्याच्या राज्यात सर्वत्र बंडे सुरू झाली. दख्खनेतल्या बंडाचा बिमोड करण्यासाठी तुघलकाने अल्लाउद्दीन हसन गंगू या सरदाराला पाठवलं. अल्लाउद्दीन महत्त्वाकांक्षी होता. बंड मोडण्याऐवजी स्वतःच तो बंडखोरांना सामील झाला आणि बहामनी या नावे दख्खनेत एका स्वतंत्र सल्तनतीची स्थापना त्याने केली. त्यासाठी सुजनसिंहाची त्याला खूप मदत झाली. खुश होऊन अल्लाउद्दीनने तोनी त्याचा पुत्र दिलीप सिंहाला देवगिरीच्या आसपासची 10 गावे जहागीर म्हणून दिली. सुजनसिंहाच्या 4थ्या पिढीत भैरवसिंह उर्फ भोसाजीचा जन्म झाला. भोसाजी मोठा पराक्रमी पुरुष होता. सन 1398 मध्ये बहामनी राज्यात भाऊबंदकीचा वाद माजला. भोसाजीने फिरोजशहाला गादीवर यायला मदत केली. त्याबद्दल त्याला रायबाग तर्फपैकी मुधोळसह 84 गावांची जहागीर मिळाली. भोसाजीच्या नावावरूनच या घराण्याला भोसले हे नाव पडले. भोसाजीचा नातू उग्रसेन, त्याला कर्णसिंह आणि शुभकृष्ण असे 2 पुत्र होते. बहामनींच्या गादीवर त्यावेळी हुमायून शहा हा बेबंद सुलतान राज्य करत होता. त्याचा जाच असह्य होऊन कर्णसिंह कर्नाटकात गेला आणि शुभकृष्ण देवगिरीकडील आपल्या परंपरागत जहागिरीत राहायला आला. पुढे कर्णसिंह मुधोळच्या जहागिरीत परतला, पण शुभकृष्णाची शाखा भोसले या नावाने देवगिरी परिसरात वावरू लागली.
सन 1469 घडलेल्या एका घटनेमुळे कर्णसिंहाच्या मुधोळ शाखेला भोसलेऐवजी घोरपडे हे नाव मिळालं. ती घटना अशी: मोहम्मद गवान हा महत्त्वाकांक्षी पुरुष त्यावेळी बहामनी राज्याचा वजीर होता. कोकण जिंकण्यासाठी त्याने एक मोहीम काढली. प्रथम तिथल्या खेळणा या महत्त्वाच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला. तो किल्ला शंकरराव मोरे नावाच्या एका शूर मराठा सरदाराच्या ताब्यात होता. सभोवताली उंच पहाड आणि अरुंद दऱ्या यांची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे दुर्ग जिंकायला कठीण. शिवाय सगळीकडे दाट अरण्य पसरलेलं. जागा अडचणीची. गवानाच्या सैन्याला धड वेढा घालणंही जमेना. 6 महिने वेढा चालला. शंकरराव मोरे पावसाळ्याची वाट पाहत होता. त्याला ठाऊक होतं की धोधो पडणाऱ्या पावसात शत्रू सैन्य फार काळ तग धरणार नाही. इथली रोगट हवा न मानवून वेढा उठवून ते नक्की परत जातील. पण गवान पडला जिद्दीचा पुरुष. किती वेळा असंच परत जायचं? गवानाला 19 वर्षांपूर्वीची घटना आठवली. सन 1450 याच शंकरराव मोऱ्याने बहामनी सैन्याची मोठी कत्तल उडवली होती. त्याचा दोस्त शिर्के याने बहामनींच्या 7,000 सैन्याला फसवून दाट जंगलात नेलं आणि दोघांनी मिळून अडचणीच्या जागी गाठून त्याचा समूळ फडशा पाडला. गवानाचे हात या कत्तलीचा बदला घेण्यासाठी सळसळत होते. त्याने सरदारांना सवाल केला, आमच्या सैन्यात कुणीच असा बहाद्दर नाही जो किल्ल्यावर बहामनींचा झेंडा लावू शकेल? झेंडा लावायला सगळेच उत्सुक, पण त्यासाठी वरपर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न होता. राणा कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्रांनी ते आव्हान स्वीकारलं. एका काळोख्या रात्री घोरपडीच्या कमरेला दोर बांधून आपलं सैन्य कड्यावरून त्यांनी वर चढवलं आणि मोऱ्यांच्या शिबंदीवर अचानक हल्ला चढवला. कर्णसिंह लढताना ठार झाला, पण भीमसिंहाने नेटाने लढून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला. गवान सैन्यासह आत घुसला आणि किल्ला त्याने जिंकला. या पराक्रमाबद्दल बहामनींच्या दरबारात भीमसिंहाचा मोठा गौरव करण्यात आला. आधीची 84 गावांची मुधोळची जहागीर त्यांच्याकडे कायम ठेवून रायबाग वाई प्रांतातले काही किल्ले मुलूख गवानाने नव्याने त्याला बहाल केले. राणा या परंपरागत पदवीऐवजी राजा घोरपडा बहाद्दर हा नवा किताब आणि घोरपडीच्या रंगाचं निशाण दिलं. बहामनी सुलतान शमशुद्दीन बहुमदाने 22 ऑक्टोबर 1471 रोजी दिलेल्या फरमानात म्हटलं होतं, मलिक उत्तुजार मोहम्मद गवान यांच्या सांगण्यावरून आमच्या ध्यानात आले की उग्रसिंहाचा मुलगा करणसिंह यांनी कोकणच्या किल्ल्याच्या बाबतीत विलक्षण शौर्य प्रकट केले. त्यांनी काही घोरपडींच्या कमरांना दोऱ्या बांधून त्या कड्यावर पाठवून काही शूर लोक वर चढविले. पहारेकरी निष्काळजी असल्यामुळे त्यांना हे समजले नाही. तेव्हा चढून आलेल्या लोकांनी दरवाजे उघडले व अडथळा करणाऱ्या लोकांस यमसदनास पाठविले. दरवाजाबाहेर वाट पाहत असलेले लोक आत शिरले व त्यांनी सर्वांना कापून काढले आणि किल्ला सर केला. या लढाईत करणसिंह कामास आला. करणसिंहाचा स्वार्थत्याग व भीमसिंहाची निष्ठा या दोन्ही गोष्टी ध्यानात आल्या. या कुलाच्या शाश्वतीसाठी अशा प्रकारच्या चाकरीला 84 गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फरमावितो. याशिवाय किल्लासुद्धा रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो व राणा याऐवजी राजा घोरपडे बहाद्दर हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो. ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे. त्यांनी हे बक्षीस घेऊन वंशपरंपरेने चाकरी करण्यात गर्क होऊन राहावे. तेव्हापासून मुधोळकर हे भोसल्यांचे घोरपडे झाले. घोरपडे नावाच्या उत्पत्तीविषयी बखरीत आणखी अधिक माहिती देताना म्हटलं होतं, असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिशी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन घोरपडे म्हणून किताब दिले. कारण हेच की जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवितात. निरुपाय असले ठिकाणी सुद्धा घोरपडीचे कमरेस दोरी बांधून आत्मदेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब, अब्दागिरी वगैरे चिन्हे द्यावी अशी योजना करून दिले. सन 1490 बहामनी साम्राज्याची शकले उडाली.
विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही आणि वऱ्हाडची इमादशाही अशा 5 नव्या शाह्या त्यातून उदयास आल्या. मुधोळकर घोरपडे आदिलशाहीकडे राहिले. सन 1565 मध्ये राक्षस तागडीच्या रणांगणावर विजयनगर साम्राज्याविरुद्ध 5 शाह्या एकजुटीने लढल्या. तालीकोटची लढाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भीषण लढाईत राजा कर्णसिंह आणि भीमसिंह यांनी आदिलशहाच्या बाजूने मोठा पराक्रम केला. बखरीत त्याचं मोठं बहारदार वर्णन केलं होतं. शूरांच्या शरीरातून कृष्णेप्रमाणे रक्ताचे पूर वाहू लागले. योद्धे तलवारीने व खंजीराने एकमेकास मारून गतप्राण होऊ लागले. अशा वेळी कर्णसिंहनी भीमसिंह यांचा पराक्रम अवर्णनीय होता. युद्धभूमीत वाघाप्रमाणे उडी घेऊन उड्डाण करून जो कोणी पुढे येईल त्याचे काम ते संपवीत असत. या लोकांचा संप्रदाय असा आहे की तलवार व खंजीर ही उपयोगात आणायची. याशिवाय दुसरी अग्निवर्षाव करणारी आयुधे म्हणजे बंदुका, तोफा, बाण यांना हात लावायचा नाही. बाणांनी व बंदुकांनी शत्रूचा नाश करणे हे शौर्याचे काम नाही असे ते समजत व ते शिपाईगिरीच्या विरुद्ध मानित. या शौर्याबद्दल आदिलशहाने कर्णसिंहाचा पुत्र चोल राजाकडे आधीची जहागीर कायम ठेवून नव्याने जिंकलेल्या विजयनगर साम्राज्यातली 26 खेडी, वाई परगण्यातली 40 गावे, तोरगळ परगण्यापैकी काही मौजांची जहागीर असा मोठा सरंजाम त्याला बहाल केला. चोल राजाला पिलाजी, कान्होजी व वल्लभसिंह अशी 3 मुले होती. मुधोळची परंपरागत जहागीर पिलाजीला मिळाली आणि भाऊबंदकीच्या वादाला कंटाळून वल्लभसिंह देवगिरीकडे निघून आला. पिलाजीचा पुत्र प्रतापराव आणि या प्रतापरावाचा पुत्र बाजीराजे घोरपडे, जो सध्या आदिलशाहीत उच्च पदावर वजीर म्हणून विराजमान होता. याच बाजीशी म्हाळोजींच्या हक्कासाठी शहाजीराजांना भांडावं लागलं होतं. दोघात त्यामुळे कायमचं वितुष्ट आलं. वल्लभसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बहिर्जी अल्पायुषी ठरला. म्हाळोजी हा त्याचा एकुलता एक मुलगा होता. निजामशाहीत सरदारी करणाऱ्या शहाजीराजांनी त्याचा सांभाळ केला आणि त्याला त्याचा न्याय्य हक्क मिळवून दिला. बखरीतून हा सारा घटनाक्रम संताजीला समजला. भाग 16 समाप्त.